काय? तुमच्या आयुष्यात अचानक सर्व काही चुकीचं घडत आहे का? देव आपल्यावर रागावले हे कसं ओळखायचं? गरुड पुराण शास्त्र आणि मान्यतानुसार जेव्हा परमेश्वर आपल्यावर नाराज असतो किंवा आपली कठीण परीक्षा घेत असतो तेव्हा आपल्याला 5 संकेत मिळतात. यातला 5वा संकेत तर चुकूनही दुर्लक्षित करू नका, नाहीतर होईल मोठे नुकसान. पूजेत मन न लागणे. अचानक देवाच्या नामात किंवा प्रार्थनेत मन न लागणे आणि मनात सतत नकारात्मक विचार येणे. दुसरं, तुम्ही 100% प्रामाणिक मेहनत करूनही अगदी शेवटच्या क्षणी तुमचं काम विनाकारण पूर्ण न होणे. तोंडुशी आलेला घास खाली पडणे. तिसरं, विनाकारण वाद किंवा कलह. घरात किंवा तुमच्या अगदीच जवळच्या माणसांशी छोट्या छोट्या कारणावरून सतत वाद होणे. घरातील शांतता भंग पावणे. अनामिक भीती आणि झोप उडणे. रात्रीची झोप न लागणे आणि भविष्याबद्दल सतत मनात एक अनामिक भीती किंवा अस्वस्थता जाणवणे. आणि 5वी, अहंकार वाढणे. विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा माणसाचा अहंकार वाढतो आणि तो पैशाच्या किंवा सत्तेच्या जोरावर इतरांचा अपमान करू लागतो तेव्हा समजा देवाची कृपा त्याच्यावर उठली आहे किंवा उठत आहे. पण मित्रांनो, घाबरून जाऊ नका. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. तो फक्त आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणण्यासाठी हे संकेत देतो. आजपासूनच देवाची क्षमा मागा आणि नामस्मरण सुरू करा. तुम्हाला यापैकी कोणता संकेत कधी जाणवला आहे किंवा जाणवतो आहे? कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय श्री कृष्ण लिहा आणि हा व्हिडिओ कुटुंबाबरोबर आता शेअर करा.